नुकसान तर झालं, आता काय करायचं? या ना, भाकर खा. आपली भारीची जमीन चिबडते आणि त्या माळावरची खड्डते, वाळते. काय करा? यावरी भाकर खाऊ. 20-22 वर्ष झाले आपल्या लग्नाला, काहीच उरेना. दरीतली माती दरीतच. काय करा, काहीच समजेना. एवढी मेहनत करायला आपण, आपल्याला काहीच उरेना. कसा होईल हो आपला? उद्या पोरगी लग्नाला आली, आपल्याजवळ काहीच नाही, 1 रुपया शिल्लक नाही. आपल्यापेक्षा मजूर बरे, पुण्या मुंबईला जाऊन झन काम करायले, त्याच्याजवळ तरी शिल्लक आहे. आपण इथंच मरायलो. आहो थांब, दम घे जरा. वा रे वा, तुम्हीच दम घ्या. म्हशीसारखे फसफस करायला येते. घामाने सगळे वले झाले, मी धुतलेले कपडे खराब केले. मला तर काही समजा ना, वावरातलं पाणी काढायले का अंगातलं पाणी काढायले. यावर रे, भाकर खा. काय भाकर खावा? भाकर गोड लागते? ते माळाच्या पलीकडलं रान सगळं खड्डलं आणि हे एवढं भारीचं रान चिबडलं. भाकर गोड लागते? आज पिकल, उद्या पिकल. या वर्षी काहीतरी घडल, पुढच्या वर्षी काहीतरी घडल. या आशेवर ढोरासारखी मेहनत करतो, पण काय दरवर्षी हेच बोंब. कधी खड्डलं तर कवा चिबडलं. असा तर निसर्ग साथ द्यायला. हां, तू म्हणतो ते बरोबर आहे. या वावरात काहीच उरत नाही. लोक पुण्या मुंबईला जाऊन झन कमाई करायले, गाड्या घ्यायले, घर बांधायले. आपल्यापेक्षा मजूर बरे. आणि आपण कर्जावर कर्ज करून परेशान व्हायलो. शेती नावालाच आहे, मजूरलाही सुखी आहे. जाऊ दे.